फायनली आलो आपण. चेक करा या साईडला एवढा सुंदर व्ह्यू आहे ना इथला. जेव्हा पण आम्ही लोणावळ्यामध्ये येतो ना तेव्हा इथं थांबूनच जातो. हे बघा या साईडला पाऊस पडला ना भाई एकदम खतरनाक वाटतं भाई. हे बघा किती नाही. हे बघा आयशा विला म्हणजे ना भूतनाथ काय म्हणजे भूतबितांचा काय बोलता विषय. पण आपल्याला काय मी अंधश्रद्धावरती काय कधी म्हणजे विश्वास ठेवतच नाही. पण खरंच असेल काहीतरी त्याच्यामुळे सगळं हॉटेल वगैरे ना बाजूचे सगळं बंद आहे या साईडला. माहिती आहे तुम्हाला सगळं बंद ठेवलं पाहिजे. पण मी या सगळ्या गोष्टींवरती कधीच विश्वास नाही ठेवला लाईफमध्ये. मी आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो आणि आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवतो. याची स्टोरी काय आहे नक्की कारण की लोणावळ्यामध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे. हे चेक करा इथे गाडीजवळ भरपूर जण येतात आणि फोटो काढतात. त्या गाडीमध्ये काय मला समजत नाही रे टॅक्सी आहे करावं. हे गाईज गुड आफ्टरनून. आता वाजलेत 12 आणि 12 वाजता मी आज फर्स्ट ब्लॉग बनवतोय. म्हणजे कमीत कमी 3 महिने झाले 3 ते 4 महिने मी ब्लॉगच टाकला नव्हता. आणि भरपूर जण बोलत आहे ब्लॉग कधी टाकशील. आज मी माझ्या BMW सोबत फर्स्ट ब्लॉग करतोय आणि माझा एक फ्रेंड असणार आहेत आणि मी चाललो आई माऊलीच्या दर्शनाला. अजूनपर्यंत गेलो नव्हतो कारण की कामामुळे काही म्हणजे होतच नव्हतं. सध्या तर 2-3 दिवस चालवली मी गाडी. त्याच्यानंतर घरीच होती आणि माझे सगळे कामं वगैरे आटपले मी. त्याच्यानंतर आता टाईम काढून निघालोय. या साईडला गाडी घेतली आहे आणि निघालो. एकदम कडक वाटते लुक वगैरे. आई बघा तिकडून असते बाय बाय करते बाय. किती दिवस झाले ब्लॉग नव्हतं करत पण आज फायनली ब्लॉग शूट करते मित्रांनो. चला निघूयात आता डायरेक्ट आपण आई माऊलीच्या दर्शनाला. सध्या तर पाऊस एवढा पडतोय आणि अशाच पावसामध्ये मला राईड करायची होती आणि फायनली आज तो दिवस आलाय. एका फ्रेंडला घेऊन चाललोय मी आपल्या. गाडी एवढी लॉंग आहे ना मित्रांनो की गाडी काढायलाच म्हणजे साईडच समजत नाही एवढी लॉंग आहे. मी दोघच जण आहोत आणि माझी डाएट सुद्धा चालू आहे. जिम पण प्रॉपर चालू आहे. त्याच्यामुळे डब्बा वगैरे घरूनच घेतलाय मी या साईडला आणि आता निघालोय. BMW बोललो ना की सगळ्यांचे फेवरेट आहे बघा. चेक करा सगळे कसे बघतात ते बघा. शाळेतले सगळे पोरं म्हणजे असे बघत राहतात BMW. बाकी वाईब तर आहे या गाडीमध्ये एकदम खतरनाक वाईब आहे. तर आपण आपल्या गाडीला चमकूयात मस्त. सेंटरवरती आणली गाडीला. पहिला धुवून घेऊयात. आता किती दिवस झाले घरातच होती गाडी त्याच्यामुळे गाडीला धुवूनच घेऊन चाललो. बोललो आई माऊलीच्या दर्शनाला चाललं तर त्याला काढून. असं आपण बाहेर गेलो तर गाडी मागणारच आहे पण याचं म्हणणं हे नाही की गाडी धुवायची नाही. ब्लॅक ब्युटी दिसते आणि वेदर बघा केवढा सुंदर झाला भाई. आणि या साईडला पाणी चेक करा एकदम खतरनाक पाणी भाई. पूर्ण सगळे नाले विले सगळे भाई भरल्या. चिंबोरे रास आहेत. सध्या ब्लॉग नाही शूट करत. नाना पण या साईडला. नाना ऐकर येस. नाना गाडी कशी आहे हा पटली का तुला हा काय. ज्या दिवशी आणली त्या दिवशी पटली बोलते नाना. एकदम खतरनाक. या लोगोवरतीच वाईबच वेगळी येते मित्रांनो. एकदम ब्लॅक ब्युटी भाई. फक्त पाणी मारून घेतलाय आणि गाडी चमकली भाई आपली पूर्ण. आता निघूयात आपण. भाई तुषारला बोलवलं पहिलं तर आणि तुषार असल्या जरा बरा वाटते कंपनी द्यायला. आणि तुषार बघ कसा आले. मला माहिती पण नव्हतं एकेरीला जायचंय. मला वाटलं इथं जायचं आपल्याला. अचानक प्लॅन झाला. तू ट्रॅक बिग घालून झालं का रेडी. तुला इस्त्री नाही करायचा कपडा. इस्त्री नको. कुठे इस्त्री करावं लागतं. ही बॅग बिग घेऊन छत्री बित्री सगळा बंदोबस्त के साथ. छत्री बित्री का घेतले. छत्री व्हिडिओ बनवायची बॅग पण पाणी. अरे किती फोन येतं यार गर्लफ्रेंडचं तुझं बार बार तेच उचल बघून बोलू नको. उचल बघून दे उचल. अरे स्पॅम कॉल येतात बँक वाल्यांचं. मी बोलतो त्यांच्याशी. कट झाला ते असंच येतात स्पॅम. जायचा कुठं कपडा नाही येणार नको असंच येतं बघ ना. चांगलं नाही नाही बरोबर नाही. मग काय करायचा. तू तो घेतला नाही कपडा. नाही घेतलं. घेणार होतो का करू पनवेलचे एक कपडा मला तसं येतं रामदेचा ना असा मग भिजाचा. चल घे मग. भिजू चल. साधा किती मिळाला तरी तू समज.
मजा घेते नुसती. मजा कसली अरे वा पाणी सगळं असण्यासाठी फुल मला भेटले मग सगळा मला विषय करून टाकायचा एकदम आरामात. यार हा? मी बघत होतो तुम्ही काय घेतला का ना डाएटचं काही? काहीच नाही घेतला मी तुझ्यासाठी पण घेतलंय 2 अंडी. 2 अंडी आणून का पण तुझं नाही होणार, घ्यायला लागेल. वाटत नाही. कुठं घेऊ ना आपण. चालेल चल. भाई पाऊस बघा आणि आम्ही अशा पावसामध्ये लोणावळ्याला चाललोय. आईच्या कृपेने एकदम नीट जावं बस एवढीच प्रार्थना करतो. भाई एकदम खतरनाक पाऊस पडायला लागलाय. काय वाटतंय करण भाई? रास मजा येईल आता पावसाळ्यात. तुला तर मजा येत अजून. रास मजा येते. याच्या मुलं खास करून निघाले भाई. चल 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 बोलतोय ना. असे पावसात घरातल्यानं जास्त चिंता असते त्याच्यामुळे जायचंच नव्हतं विचार. आणि देवीची कृपा आपल्याला. बघ ना मन पाऊस किती पडतोय भाई. बघ कशी मजा येते. मध्ये तर पाऊस नव्हता पडत नुसता. मी बोलतो कवा पाऊस हा, पडत. पुरा पावसाला मी घाबरलो आता लिटरली. बाई वर आवरा नको भरू. परत असं तेवढाच पण अरे पाऊस पडला पाहिजे. आवरा. कमी आहे यावर्षी. पूर यायचा. नेवालीला बघली ना अख्खा फुल झालता ना तिथं तुमच्या इथे. देवाली, कारगर, सगळा पॅक झालता. त्या मुंब्रा शिरपाटा. I think I need a I think I need a break. Don't care how long it takes. You know I hate the way you make me feel so dark. You really broke my heart. You open up my sky. आता तुम्हाला घाटामधला एक नजारा दाखवतो भाई. पावसाळ्यामध्ये काय यायचं ना, खास करून ह्या सीझनमध्ये इथे बघण्यासारखं भरपूर काही आहे. कारण की पूर्ण डोंगर झाडी वगैरे असल्यामुळे ना इथला क्लायमेट ना एकदम भारी होतं मित्रांनो. चेक करा केवढं सुंदर वाटतं. कारण की पाऊसच तेवढा पडलाय. पूर्ण धुक्का झालाय समोर. चेक करा काहीच दिसत नाहीये पुढचा. व्हिडिओमध्ये जर कमी दिसत असेल आणि तुम्ही साक्षरच्या समोर येताय ना भाई जाम धुक्का आहे. चेक करा समोर. मला लोणावळीमधली खासियत दाखवतो. लोणावळ्यामधली खास करून लोक इथं भरपूर जण येतात. पण मी 2-3 वर्ष झाले ब्लॉग करतोय. पण हा प्लेस तुम्हाला अजूनपर्यंत दाखवला नाही. कारण की नॉर्मल प्लेस असणार आहे. प्रत्येकाला माहिती आहे ही प्लेस. दाखवतो तुम्हाला. गर्दी बघा भाई तिथं किती झाली आहे. गाडी इथं आपण पार्क केली आहे. या साईडला बघा हे हॉटेल वगैरे ना भाई सगळे बंद आहेत. इथं पब्लिक बघा बघायसारखी. भाई आपल्यासाठी काय नवीन नाही वाटत आहे. पण तुम्हाला आज दाखवतो मी. कारण आज आम्हाला पूर्ण टाइम फ्री आहे. याला बोलतात याला तो बोलतात याला बोलतात आयशा विला. इथं आयशा राहायचे पहिले. वाट लावले भाई मित्रांनो. आपल्याला एवढं काय माहिती नाही इथलं नॉलेज. पण इथं बोलतात ही भूताची जागा आहे. पण आपल्याला भूतच नाही दिसत. आयशा दिसतं का कुठे? जबरदस्त पब्लिक बघा भाई किती आहे तिथे. गाडी दाखवतो तुम्हाला बघा. गाडीची माहिती कोण सांगेल पण आपल्याला. बघा फोटोशूट चालू आहे. गाडी घेईल का ना. चालू होईल गाडी. कुठल्या तुम्ही? कर्जत. मित्रांनो मी कित्येक वेळेला लोणावळ्याला एकवीर आईच्या दर्शनाला जात असतो. पण कधी मी आतापर्यंत ना इथं थांबलोच नाही. मी पहिल्यांदा आलो इथे. तुम्ही कधी पण माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल 2 वर्षाला रेग्युलर ब्लॉग करतोय. पण जाताना नेहमी म्हणजे नाव ऐकलेलं आहे. पण एवढं काय माहिती नाही. हे बघा आयशा विला म्हणजे ना भूतनाथ काय म्हणजे भूतबितांचा काय बोलता विषय. पण आपल्याला काय मी अंधश्रद्धावरती काय कधी म्हणजे विश्वास ठेवतच नाही. तर असेल काहीतरी त्याच्यामुळे सगळं हॉटेल वगैरे ना बाजूचे सगळं बंद आहे. या साईडला माहिती आहे तुम्हाला सगळं बंद ठेवलं पाहिजे. पण मी या सगळ्या गोष्टींवरती कधीच विश्वास नाही ठेवला लाईफमध्ये. मी आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो आणि आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवतो. पण या सगळ्या गोष्टींवरती ठेवत नाही. पण असं बोलतात त्यांना माहिती नाही. ज्याला कोणाला माहिती असेल ना कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा याची स्टोरी काय आहे नक्की. कारण की लोणावळ्यामध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे. हे चेक करा इथे गाडीजवळ भरपूर जण येतात आणि फोटो काढतात. त्या गाडीमध्ये काय मला समजत नाही रे टॅक्सी आहे. करावं मग अशीच राहिली का इथे सडली. चला भाई दाखवलं तुम्हाला एक हिस्ट्री. आता निघूयात आपण.
आत्ताशी सध्या पाणी थांबलं आता पाऊस तर भाई बिलकुल पण थांबत नव्हता मित्रांनो. तर पायथ्याशी आलो आपण, गाडी इथं पार्क केली आहे. पहिला आपण जाऊयात वरती चालत चालत दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण खालती येऊयात. काय सांगायला सांगते अजून भारी चालू आहे ना सगळं काढली येतं चांगली. पाया पडायला आलोय, अचानक भेट झाली योगेंद्रची. फार्म हाऊसचं काम चालू कुठं चालू आहे आपलाच. बाकी एकदम गाणी बिनी काही लवकरच पुढचं गाणी शेटची जरा रील चालू आहे मित्रांनो. हे बघा जबरदस्त टेकलाय. भाई एवढा सुंदर क्लायमेट झाला ना इथला, एकदम जबरदस्त. इथं असं वाटतं की इथंच राहावं आज, एक झोपडी बांधून. एवढा भारी एकदम थंडगार वातावरण झालं आहे. एक तर या साईडला पूर्ण, या साईडला डोंगर आणि वरती मंदिर आहे आईचं. आता आपल्याला जायचं आहे कमीत कमी 1-2 किलोमीटर, 2-2.5 किलोमीटर एवढंच आहे. दमला अरे बघा सध्या ना गर्दीच नाहीये. मनात येईल तेव्हा जायचा यायचा. वर्किंग डे भाई आज गुरुवार आहे, गुरुवारी एवढी पब्लिक नाही आणि पाऊस पण एवढा पडतोय ना, त्याच्यामुळे कोण निघायला मागत नाही घरातून. आणि खरं निघू नका, कारण की सध्या ना लय भीती आहे. निसर्गाचा नजारा दाखव. नजारा एकदम जबरदस्त झाला नजारा. पावसाळा चालू आहे. मी ना एक तर शॉर्ट्स घालणार होतो, कारण की मला ना पावसात भिजायचं होतं. दरवर्षी मी पहिल्यांदा भिजतो. आता इथं नाही भिजू शकत, कारण की सध्या आईच्या इथं दर्शनाला येतो आपण, तर शॉर्ट्स वगैरे घालून नाही आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे मी शॉर्ट्स वगैरे नाही घातले, पण घातले असते शॉर्ट्स वगैरे ना. या वॉटरफॉलमध्ये म्हणजे गेलोच असतो, कारण की केवढं सुंदर असं पाणी वगैरे हे वर्षातून एकदाच बघायला भेटतं आपल्याला. एकदम जबरदस्त वॉटरफॉल आहे. भाई चालला वापस पावसानं. जा जा एक वाहून दे. जा 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 तिकडे जाऊन मजा घे ना. जा ना आतमध्ये जा ना, वाहून दे. व्हाईट कपडा दिसणार नाही, दिसणार नाही. जा जा. हा असं सलमान सारखे आतमध्ये जा. या दादाकडनं आपण हार घेतोय आता. हाय भावाच्या व्हिडिओ आत्ताच नवीन गाडी घेतली भावानी, व्हिडिओ बघितली, खूप छान वाटलं. लाईक पण फॉलो करतो का मला? फॉलो केला ना भावा, म्हणून तुझ्या इथनं घेणार, नाहीतर वरतून घेतलेस ती. सपोर्ट करा भाऊला. हा बस बस फॉलोज पण वाटवा. बस 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 बच्ची. दे भाई ओटी दे. ओटी घ्यायची हा, दे यार दे मधला. आणि रस्सी पण दे भाई जरा मोठी. हा इथं येऊ वापस घेऊ. घे ना तू चल. My heart, you open up my skies. I think I तर काही जस्ट आलो वरती. एवढा पण पाऊस नाही पडला वाटतं, नाहीतर या साईडला नजारे एवढे भारी असतात ना बघायला. कारण की वरतून पूर्ण वॉटरफॉल वगैरे, या साईडून पण असतं वॉटरफॉल, पण याच साईडला या चेक करा, या साईडला पूर्ण एवढा सुंदर झाला. तर काहीच आतुरता अजून वाढायला लागली आहे. जेव्हा जेव्हा लवकर लवकर जवळपर्यंत येतं ना, असं वाटतं कधी दर्शन घेतो माऊलीचा. सुद्धा म्हणजे गुरुवार आहे, कारण की मंगळवार वगैरेला भरपूर गर्दी असते, पण गुरुवार असताना सुद्धा आज भरपूर जास्त गर्दी आहे बघा. बाई आईची ओढ ना कधी बोलून घेईल ना आपल्याला इथे समजणारच नाही मित्रांनो. बघा ना आज अचानक મને प्लॅन झाला. आणि रिसेंटली माझा असं म्हणजे कधीच प्लॅन नसतो की मला जायचं आहे, पण कधी प्लॅन होतो ना तर समजूनच येत नाही. बघा बाई एवढा पाऊस वगैरे असताना सुद्धा आम्ही घरातून बाहेर निघालो. आज दर्शन एक नंबर झाला मस्तपैकी, कारण की ना सध्या गर्दीच नव्हती काहीच. आणि एक व्हिडिओ काढली, शूट केली तुमच्यासाठी की तुम्हाला दिसावं सगळं काय प्रॉपर कसं दर्शन झालं. कारण की वीकडेला तुम्ही येत आहे ना
तर असं एकदम सुशिक्षित दर्शन भेटतं आपल्याला, नाहीतर हाडतूडच होते इथे, तर मला माहीत आहे. पण यावेळी म्हणजे चांगलं दर्शन झालं आमचं, त्याच्यामुळेच आम्ही असा टाईम काढून आलेलो. त्या मंगळवार वगैरे रविवार वगैरे आलो आपण, तर इथं हाडतूड होते म्हणजे होतेच. कारण की इथले जे आहेत ना सगळेजण, जे कर्मचारी जे काम वगैरे करतात, हा 2 मिनटं पण थांबू देत नाही. आपण एवढ्या लांबून इथून येतो, एवढं दुरून येतो, एवढं काय खालतून वरपर्यंत, आईला 2 मिनटंसुद्धा बघून देत नाही ते. चल 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 खालती. काय भाई, झालं दर्शन वगैरे. आता आपण डायरेक्ट खालती जाऊयात. हार घेतला आहे, आई माऊलीच्या पायथ्याशी घेऊन गेलो आणि हार वगैरे दाखवला, गाडीची चावीसुद्धा दाखवली. आणि मग आता आपण गाडीला हार वगैरे लावून डायरेक्ट निघणार आहोत घरी. हा सुखसाठी आपण येतो इथपर्यंत भाई. हो. I move so slowly, and in the distance I hear voices. Are they real or are they in my head? I'm lovesick. You got me lovesick, and I'm lovesick. You got किती मस्त मस्त आपण नजारे घेतले इथले, एकदम सिनेमॅटिक व्हिडिओजमध्ये. केवढा सुंदर असा नजारा झाला आहे. मित्रांनो, आपला भाऊ म्हणजे सचिन सोंगाळ, आज त्याचा बड्डे होता, म्हणजे 1 दिवस झाला बड्डे होऊन. बड्डेला माऊलीच्या इथं आलेला, 2 दिवस त्यांनी एन्जॉय केला, माऊलीच्या इथं राहिले आणि दर्शन वगैरे घेतला. कसं झालं सगळं दर्शन वगैरे? 1 नंबर झाला दर्शन. आम्ही लेट आलो दर्शनाला, पण चांगलं आलं दर्शन एकदम पण नव्हती. आज 1 नंबर, म्हणजे एकदम भारी होता. म्हणजे सगळं सिच्युएशन वगैरे एकदम 1 नंबर होता. क्लायमेट पण चांगला आहे. भावाला वन्स अगेन बिलेटेड हॅपी बर्थडे. धन्यवाद. एकदम म्हणजे राडा भाई विषय, सोंगालचा विषय ना आपल्या भावासारखा आहे, आपल्याला नेम आणतो. जेव्हापासून मी म्हणजे शून्यात होतो ना, तेव्हापासून भाऊ आपल्यासोबत आहे नेहमीच. आणि असा सपोर्ट आहे याचा भाई, बोलून फायदा नाही. कोण नाही करू शकत आपल्याला एवढं सपोर्ट, तेवढं सपोर्ट आहे भावाचा. बाकी काय पाहिजे अजून? बस आता भेटलो भावाला, आता निघतो आपण इथून. आपण पण इथं आलेलो, आपण बड्डेला 2 दिवस आधीच आलेला. काहीच आता निघत आपण. अभिनंदन रोशनचे. BMW गाडी घेतली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. चला भाऊ, निघूयात आपण. चालू आहे ना ब्लॉग मध्ये घेतो. आम्हाला पण घेतात प्रसाद प्रसाद हा आमचं लक्ष होतं ना. थँक्यू दादा. मस्त ये नवगावला. तर चला गाईस, आता आपण निघालोय. आता बघूयात कुठं रिलॅक्स फील करायला भेटतं. क्या बोलून खायचा आता भूक लागली माझ्या मित्रांना, मूस भूक लागली. म्हणजे डाएटचा पाहिजे. हे बघ, डाएटचा डाएट वरती आहे, फुल डाएट वरती आहे भाई. जिम चालू केली. त्याला 7 किलो जरा वजन कमी करायचं आहे. टार्गेटला ठेवलं त्याने एकदम कडक. 8 किलो. मला 8 नाही 10 किलो मी तरी कमी करील. चला जबरदस्त कुठं तरी खायला बघू, डाएटचा कुठं काय भेटतं का, तंदूर वगैरे बघू. थोडीशी भूक लागली, त्याच्यामुळे आमची डाएट चालू आहे. मसाला डोसा मागवलाय, या साईडला ब्लॅक कॉफी, तुषारसाठी प्रीमियम कॉफी. साधा डोसा का मसाला आहे? साधा डोसा, मसाला डोसा द्यायचा. काहीच नाही कळलं याच्यात, खाली आहे बाबा. तुषार काम 25 आहे पूर्ण. आता आपण जस्ट इथं मक्का वगैरे खाण्यासाठी उतरणार आहोत. तर मज्जा तर अलगच आहे इथली येण्याची. तर चला. तर गाईस फायनली आलो आपण. चेक करा या साईडला, एवढा सुंदर व्ह्यू आहे ना इथला. जेव्हा पण आम्ही लोणावळ्यामध्ये येतो ना, तेव्हा इथं थांबूनच जातो. हे बघा या साईडला पाऊस पडला ना भाई, एकदम खतरनाक वाटतं भाई. हे बघा इथलं सीन्स आहेत ना, ते एकदम जबरदस्त असणार आहेत. पूर्ण व्ह्यू झाला बघा, केवढा सुंदर भाई. पूर्ण धुक्का झालाय भाई, जबरदस्त वाटतंय. पूर्ण धुक्का झालाय बघा. आणि या साईडला कोन वगैरे असतात, आपण घेऊ जातो कोन वगैरे. बघा सगळ्या ठेले लागलेले आहेत, सगळ्या गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत त्या साईडला. आणि माझे मित्र फोटोशूट चालू आहे बघा यांचा फोटोशूट थांबतच नाही. तर गाईस पाऊस आला आणि आम्ही निघालो लगेच. आता निघूयात घरी. बाय बाय. उद्या भेटू जिमला भेटू. बाय. नीट जा आरामात, पाऊस पडतोय. ओलानी चल जरा.
तुषार अरे छत्री घेऊन आलता लॅपटॉप दे कामासाठी वापरला पण कामच आला नाही. काय म्हणतो तुला फोनवर दिला कामाला लावून. बॉस आहेस ना तू, तुझा पण बॉस आहे ना. घेऊन जा एक दे. प्रसाद नाही. तुषार उद्या सकाळी उठ, उद्या कामावर जायचं. बघू आता सकाळच्या उठता का नाही काय. 7ला उठल्यावर झोपतो परत. झोपलेलो नाही वाटतं आज मी. परत आता सकाळी उठ एकदा. लवकर उठता सर, लवकर 6:30ला फोन कर. हा मग बरोबर हा, 7:30. 6:30ला फोन कर. उठता मी आता एडिटिंग पण करायची मला. चल बाय 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 भेटू. बाय. बाय तुषार. चला तर करण बाईला तर सोडलाय, आता आपण निघूयात. मी जस्ट घराच्या इथं पोहोचलोय. गाडी पार्क करायला जग्गा किधर आहे, म्हणजे गाडी पार्क करायला जागाच नाही आपल्या इथे, म्हणून आज गाडी इथंच लावायला लागेल वाटतं. तर गाडी जस्ट आलोय घरी. पहिल्यांदा मी नाही आणल्या ना पेढे. चिचा ना आणल्या विसरलो. तुम्ही फोन केला असं आणल्याच नाही मी, मला माहितच नाही. पेढे पेढे घेऊन आलो मी, विसरून गेलो. चिंचा आणायला पहिला, बरोबर बोलली. भाई दुकानासाठी स्टूल बनवून घेतलेले मी, एकदम जबरदस्त स्टूल बनलेत बघा. केवढे भारी बसायला वगैरे, उभं राहायला असे स्टूल बनवून घेतलेले, एकदम जबरदस्त स्टूल बघा. नानांनी बनवून दिले. जर तुम्हाला असे बनवायचे असतील तर जास्त पैसे पण नाही लागणार तुम्हाला. 8-10 हजार रुपयामध्ये तुम्हाला बनवून भेटतील. एकदम जबरदस्त स्टूल आहेत बघा. केवढे मस्त मस्त स्टूल बनवून दिलेत मला. आपण डाईट बनवायचं आहे. वहिनी वगैरे पिठला वगैरे सगळा बनवला आहे. आता मी सगळी डाईट बनवतो आणि मग सगळे जे भांडे वगैरे असतात ना, त्यांना कसं असं ठेवतो. मग सकाळी वहिनी येईल, सगळं साफ करेल. हे बघा, मी जेव्हापासून डाईट चालू केली तेव्हापासून असे फ्रूट वगैरे सगळं काय एकदम जबरदस्त. अजून काय काय बघून दे. फ्रीज अख्खे भरले, अंडे अख्खे भरलेत. या साईडला कारंदे आहेत. कारंदे तर माझं फेवरेट नाही, पण ठीक आहे. ओके ओके करू लागता. वहिनी जेवायला काय बनवलाय पण बनवून दे, पण तेच खाणार जेवायला तर येते ना. माझ्यासाठी का आणलाय का नाही प्रोटीन, तो पण घाला बोल. बघा मच्छी आणून ठेवले माझ्यासाठी, कारण की माझी डाईट चालू आहे. मी ओव्हन सुद्धा मागवला आहे, पण ओव्हनमध्ये एवढं टेस्टी नाही बनत. तो वहिनीने बघा या साईडला माझं इकडं बनवून घेतलं, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पहिला तर मी बनवून घेतो, याच्यामध्ये मीठ मसाला टाकून आला. आता याला टाकून घेतलं आहे. लावू किती सेल्सिअस, 15 मिनटावरती ठेवून देऊ याला. झालं. नको चपाती वहिनी मला. आता मी खाणार आहे या साईडला. येऊ बघा इकडे जबरदस्त लेग पीस. नाही बाबू खायला. या साईडला मी पापलेट बनवलं ओव्हनमध्ये, बागडा आणि थोडासा अंडा, साईडला सलाड वगैरे. आणि बघायला बघा किती जण आहेत माझी डाईट. तर काहीच आता खाऊन घेतो पटापट आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. सो कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की भरपूर दिवसानंतर हा ब्लॉग टाकतोय मी. सगळेजण घरातले मला हैराण झालेत भाई, ब्लॉग का टाकत नाही, का नाही टाकत. भाई रिझन थोडासा अलग आहे, सांगू नाही शकत मी. एक दिवस नक्की सांगेन तुम्हाला, पण आता सध्या रेग्युलर करायचा प्रयत्न आहे आपला. बघूयात करतो की नाही. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा भावांनो. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.